आता भिनवा गिलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। अंशात्मक भगवंताचे अवतार 24 झाले, नवलाचा अवतार 8 आहे। अंशात्मक बाकीचे 2 अवतार पूर्ण आहेत। पूर्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करुणे संहार पूर्ण अवतार रामकृष्ण राम आणि कृष्ण अवतार पूर्ण आहेत। पण याच्यापैकी फक्त नवलाच्या गोष्टी आहेत त्या फक्त 8व्या अवतारात। 7व्या अवतारात एकही नवलाची नाही आणि झाली जरी असेल तर ती देवाच्या हाताने झालेली नाही, ती वाल्मिकानंच लिहिली। वर्तोनी दावीन मने नामा माणसाकडे गडी 4 होते, एक नुसता भाकरी द्यायलाच होता गड्याच्या। ते म्हणलं काय आम्हाला आऊ थांबता येत नाही, काय पेरणीला नाही, काय नाही। मालक म्हणला तुला काय करायचं, तू भाकरी देतो, 2दा तुला चहा भेटू, तू नेहरी नाही आणली तरी घरी टप्पू भेटू, तू काय ताने। मग एखाद्याला नाही प्रमाण आलं तरी दक्षिणा तितकीच आहे, आलं तरी तितकीच आहे, इतका काऊन ताण घ्यायचा। विठाला 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 2-4 माईक येत, प्रत्येकाला 1-1 प्रमाण देतो मी, ताण घेऊ नका। वाल्मिकांनी जसं लिहिलंय तसं जगाच्या मालकाला वागावं लागलं। 8व्या अवतारात नाही, 8व्या अवतारात मनाला जे वाटन ते करता आलं म्हणून नवल, म्हणून त्याच्यात नवल आहे। अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी सर्व विश्व हे सगळं ब्रह्मांड ज्याच्या पोटात सामावलेलं आहे आणि तो यशोदेकडे बालत कोणी होतोय, नंदाच्या घरी बालत कोणी होतोय, हे त्याचं नवल आहे। पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली, अख्ख्या विश्वाला जीव घालायचं काम त्याच्या हातात आहे। वाढलेलं खाऊ द्यायचं का न खाऊ द्यायचं हेही त्याच्या हातात आहे, सगळं त्याच्या हातात आहे। मी रात्रीच एक सांगितलं चर्मल तुमच्या इथं उदाहरण। एका माणसानं 2.25 कोटीचं घर बांधलं, वास्तुशांतीला मीच गेलतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निरोप आला, ज्यानं 2.25 कोटीचं घर बांधलं तो गेला। त्यानं स्वतः बांधलं, सरपंच राहू दिलं का पंढरपुरातल्या मालकाने? नाही, हे सगळं त्याच्या हातात आहे। ही पृथ्वी तृप्त करायची ज्याच्या स्वतःच शक्ती आहे त्याला यशोदा जीव घालायला लागली, नवलच म्हणावं लागेल ना। विश्वव्यापक कमलापती या विश्वात यापून उरलाय, त्याशी गवळणी कडी घेती आणि गोपीनं त्याला कडेवर घेतलंय। काय नवलाची गोष्ट आहे। तू का म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, किती विचित्र पद्धत आहे। आपण एक बायको केल्याच्या नंतर आपण ब्रह्मचार्याच्या यादीत नाहीत। होता येतं ब्रह्मचारी पण सगळ्यावर पाणी सोडावं लागतंय, संन्यास घ्यावा लागतोय। जाऊ देईन का वळिंबा आपल्याला बाहेर येऊ, कसं शक्य? आणि लोक तरी आपल्याला चांगलं म्हणतील का? बायका पोरं सगळं झालं त्याला हावली करून देऊन आपण भोगो घातले, होय साहेब म्हणतील का चांगले? सुंबळे आहे म्हणतील, याला अक्कल आहे का? याला असं करायचं होतं तर लग्न कशाला केलं आधी, असं म्हणतील आपल्याला। पहा मालकाची ताकद किती मोठी पंढरपुरातल्या, 16,108 बायका आणि तरी ब्रह्मचार्याच्या यादीत आहे 1 लाख। प्रत्येक बाईला 3-3 मुली, 16,108 गुणिले 3 बरोबर 48,324 इतक्या मुली।
1,61,081 मुलं, सगळ्यांची नातूपंतू मिळून 56 कोटी यादव, एवढा परिवार, तरी ब्रह्मचार्याची यादीत भोग भोगोनी ब्रह्मचारी. नवलाचीच गोष्ट आहे ना. या नाना प्रकारच्या प्रत्येक कडव्यामध्ये नावन्य सुरुवातीला आणि नवलाचं प्रतिपादन केलेलं आहे. असा साधा सोपा सरळ अभंग. विठाला विठाला तुम्ही आलेल्या सगळ्यांच्या आशीर्वादावर मी बोलण्याचा प्रयत्न करतो, त्याबद्दल काही दुमत नाही. मोठ्या श्रद्धेने मोठ्या असीम प्रयत्नानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे मारोडी ग्रामस्थ मंडळी, महान योगी राजाचं अधिष्ठान सद्गुरू रामचंद्र महाराज एका दुधनेच्या पात्रामध्ये सावंगीला गोड अशा प्रकारचं अधिष्ठान आहे. तिथं धोंड्याच्या महिन्यामध्ये धोंडे सापडतात. मी बऱ्याच वेळेस कीर्तनाला शिवरात्रीच्या पर्वावर तिथं त्यावेळेला जायचो. उचलायला सोपा होतो त्यावेळेला. कस काय हसला तू? म्हणजे लहान होतो तेव्हा, आता जरा वजन वाढलं याच्यामुळे म्हणालो मी. त्यावेळेला मी जात होतो. खूप अधिष्ठान मोठं. अशा महान योगी राजाच्या पदस्पर्शाने पुनीत असणारी ही भूमी, आणि या भूमीत आज मला कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य. आजचे यजमान अनंतराव देशमुख मौजे बारवाडीतील सरपंच पद भूषविलेलं त्यांच्याकडे आहे. विद्यमान सरपंच आहेत आणि पोलीस पाटील दत्तरावजी बारवकर पोलीस पाटील हे आजचे यजमान आहेत. या दोन्ही यजमानांना कोटी कोटी धन्यवाद. याच्याकरता देतोय, तुमच्या योगाने मला या समाधीचं दर्शन झालं. कीर्तन रोजच येत मला. टँकरनं दारू पिली त्याचे श्राद्ध पण माझ्याकडेच येतं. काय विषय नाही, दारू पिऊनच मेले सुधाकरराव, आणि त्याचे तिरवीचे कीर्तन माझ्याकडे. मला मनावत लागते चांगले होते, नाही मनावत बुका कोण लाईन. पण आजच्या कीर्तनात कधी कधी काही काही कीर्तनात नाविन्य असते. अशा महात्म्याच्या समाधीच्या दर्शनाला जाणून बुजून येणं होत नाही, मुद्दाम होऊन येणं होत नाही. पण तुम्ही कीर्तनाला आमंत्रित केल्यामुळं ह्या मोठ्या महात्म्याच्या योगी राजाच्या समाधीचं दर्शन झालं. माझं महत् भाग्य. पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते मंडळ सर्वांना प्रणाम करतो. मृदंगाचार्य साऊंड सिस्टीम अत्यंत गोड आहे, त्यांनाही धन्यवाद. ही सगळी भजनी मंडळी, या परिसरातली निवळी कौसडी आदी करून सर्व, आमच्या तिकडचं तळतुंबा हिडोळी आदी करून सर्व भजनी मंडळ, सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. नंतर मागं पाहिल्यावर घेतो एकेकाचे, त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापासून. कसं आहे, पुन्हा दिवस मावायचा नावातच, आणि नावाचं एवढं काही वाटलं नाही पाहिजे माणसाला. चलत राहते. ज्याला नाव लयच घ्या वाटते त्यांना संक्रांतीच्या दिवशी बायकोला पैठणी घ्या हौसान ती नाव घेईल, आणि ती नावं घेईन आणि भाकरी देईन. मी नुसता नावच घेईन, भाकरी थोडाच देईन. ती नावं घेते बिचारी. नेमकं ब्रह्मांड कशाला म्हणायचं? काही म्हणते आमचं गाव लय मोठे, तालुक्या इतकं तर नाही ना. नाही म्हणे आमचा तालुका लयच मोठा, जिल्हा इतका नाही ना. नाही म्हणले आमचा जिल्हा लयच मोठा, राज्य इतकं नाही ना. आमचं राज्य लयच मोठं आहे, देशा इतकं नाही ना. आमचा देश फारच मोठा आहे, सगळ्या देशा इतका आहे का? हे मोजता येते ते सीमितले इथं. ब्रह्मांडाचं मोजमापच नाही. एवढे एवढे देश आहेत. या देशाच्या इथपर्यंत सीमा येतात. त्याचा व्यास परिघ एवढा एवढा आहे. एका देश अमक्या देशाची संख्या इतकी आहे, त्या देशाचा भूखंड इतका आहे. त्या भूखंडावर पाण्यानं व्याप्ती किती आहे, धरणं किती आहेत, कॅनल किती, हे सगळ्या गोष्टी, नद्या किती, वडे किती, सगळं काही सांगता येईल. हे दिसतं वरचं मृत्यू लोकातलं. खाली 7 आहेत. आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ, हे सगळे खालचे 7. वरचे 7 आपण राहतो त्या द्वीपाला जम्बूद्वीप म्हणतात. शुमलद्वीप, कौचद्वीप, शाल्वद्वीप, पलवंगद्वीप, हे 7 द्वीप. खालचे 7 14. त्याच्यावर 21 स्वर्ग, 14 भुवन. मग भुवनत्रयी आमकी तमकी वगैरे 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 वगैरे. ही फार मोठी शाळा आहे. ही फार मोठी शाळा, फार मोठी शाळा. हे सगळे ज्याच्या पोटात आहेत, सगळे ज्याच्या पोटात आहेत. अनंत ब्रह्मांडे उदरी, हे सगळे त्याच्या उदरात. आणि तो यशोदेच्या नंदाच्या घरी
बालकत्व निभवते. काय नवलाची गोष्ट आहे. चला, काय नवले बघा. 7व्या अवतारातला आणि 8व्या अवतारातला एक फरक आहे का? मांडी घाल दादा. हो, घाल मांडी. पिरापशी बसलाय जसा. सातव्या अवतारात लक्ष्मणाच्या हाताने रावणाचा मुलगा मरण पावला. त्याचं नाव इंद्रजित. नाव तसं त्याचं मेघनाद होतं, पण 33 कोटी देवाच्या राजांना 17 बाऱ्या बांधून आणलं म्हणून त्याचं नाव पडलं इंद्रजित. कर्तव्यानुसार नाव पडत असतं. आपण जसं वागतो का तसं नाव पडत असते. आपल्या घराचे पण नाव बदललेत बरं का भया. हो, पूर्वी मला वाटते पाकगृह म्हणायचे स्वयंपाकघराला. पाकगृह कशामुळं पाकगृह नाव होतं? सरपंच रात्री बेरात्री 4-2 माणसं आले तरी टोपल्यात 5-10 भाकरी सापडतच होत्या, त्याला पाकगृह. नंतर थोडासा परिणाम जाणवला म्हणून स्वयंपाकघर. रात्री 1-2 वाजता जरी कोणी आलं 2 भाकरी तरी दुरडीत सापडत होत्या म्हणून स्वयंपाकघर. आता दोघांचीच किचकिच चलती म्हणून किचन घर. म्हातारा म्हातारीचा पण संबंध नाही. नवीन आलेली हळदीचा डाग धुत नाही ती लगेच म्हणते काय बाई मामांना कळतच नाही ते कुठेही थुकतेत. हो, मामानं कमिलेल्या मोरंडीतले गहू खाला तुला ते कळत आहे? त्या चपात्या कशा तुला गोड लागतात? त्या मुंडक्यावर भिताड पडायला पाहिजे झोपीत. बाई आत्यांना तर कुसूच कळत नाही, त्या कुठेही बसत्यात कुठेही बसत्यात. थांब, आत्यासारखी तू झाल्या आळ्या पडणार आहेत तुला. सुना म्हणते माय सरपंच मेला कशाला आणला हो. त्याचंच तर नाव सप्ताह आहे. नुसते भजने बोलीनं, पक्वादे बोलीनं, कीर्तनकार बोलीनं त्याला खापक्या पाकिट देणं याचं नाव सप्ताह नाही. तुम्ही घेतलंय काय हे सांगा. ज्यांनी आपल्यासाठी सगळं जीवाचं रान केलंय, मी रात्री सांगितलं 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले जुन्या लोकांनी आपल्यासाठी. सरपंच काय परिस्थिती असेल, आणि आपल्यासाठी जमिनी मोरंड्या टिकून ठेवल्यात. त्या सासू सासऱ्याचा जर सून आदर करीत नसेल तर तिने हजारो कीर्तनकार असे उकळू उकळू पिले तरी तिला कवडीचं पुण्य नाही. तिचा सर्वात मोठा परमार्थ आहे घरातल्या ज्येष्ठ लोकांचा आदर करणं. तरुणांचा सर्वात मोठा परमार्थ आहे आपल्या आई वडिलांचा आदर करणं. आई वडिला जर आदर करीत नसेल आणि रात्रंदिवस भजन म्हणत असेल तर भाट्या आहेस तू. भाट्या काय लायकी तुझी भजन करण्याची. पहिला हा मुद्दा शिकायला पाहिजे. इंद्रजिताला मारलं, 33 कोटी देवाचा राजा हत्तीसह बांधून आणला म्हणून त्याचं नाव इंद्रजित ठेवलं. योग असा आला. इंद्रजिताच्या शरीराचे तुकडे 3. शरीर युद्धभूमीला पडलं, हात स्वतःच्या दारात पडला आणि डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेलं. नवल सांगते, नवल नवल नवल. दोन्ही एकत्रित केले, हात आणि शरीर. डोकं तिकडे. सुनबाई हुशार होत्या, फार हुशार सून. रावणाची सून सुलोचना एवढी हुशार होती, एवढी हुशार. रावणाच्या जीवनात 2 व्यक्ती लय गोड भेटल्या. एक स्वतःची बायको आणि एक सून. लय गोड भेटल्या, लय गोड. मी नेहमी सांगत असतो ज्याच्या जीवनात पत्नी चतुर भेटली, चालाक नाही, चतुर चतुर. हो, ज्याच्या जीवनात सदाचारी सात्विक पत्नी भेटली, वनवासात पण त्याला स्वर्ग आहे, झोपड्यात पण त्याला स्वर्ग आहे. ज्याच्या जीवनात बायको कर्कशा भेटली त्याला बंगल्यात पण मसन वाटाय. महाराजांचं वाक्य, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. सात्विक सदाचारी पत्नी ज्याच्या जीवनात आहे त्याला नित्य स्वर्ग आहे, नित्य स्वर्ग आहे. हो, काय लागत स्वर्गात झाला. मालक कामावून आल्या जर गुंडीवर पाणी दिलं, पाय धुवाला तर काय इचुडच तू का हाताला द्यायलाच पाहिजे, आहे का नाही. महाराजाला दूध देती आणि मालकांची आपल्याला म्हणली सकाळीच पेलताना घर पेटन मागून आधी मालकाला जीव घालायचं.
एकाही महाराजाच्या पाय नाही पडे तरी चालते. जी बाई 2 टाइम मालकाचं दर्शन घेते का तिनं पंढरपुरातल्या मालकाच्या पण पाया पडायचं नाही. लिहून घ्या बाळ्याचं. विठाला 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 हुशार बायको. सासूल सांगितलं आत्या आवाज द्या माय. आत्या काय ग? माझ्या मालकाचं डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात आहे. बर कोण आणली? मी मागण्यासाठी जाते पण मालकानं जर नाही नकार दिला तर नाही जाऊ शकत. तिला म्हणायचं बायको. मुलगा होता स्वतःचा. रावणाला विचारलं पती परमेश्वरा जाऊ का? नाही जायचं म्हणलं तरी जी नाही गेली पोराचं डोकं आणायला. इतकी ताब्यात बायको असं. आणि बाईनं मालकाचं इतकं ऐकावं. तिला म्हणत असते पतिव्रता. कधी कधी माणसं म्हणतील बरं झालं बायाच्या अंगावर नांगर घातला. तुम्ही नीट वागावून मुंगळ्या नबी. मुंग्या हिशाबात चलत आता. त्या रांग तोडीत नाहीत. मुंगळे कोणीकडे थुत्र रुमाल झटकेलं की कोणीकडे निघत आहेत. जरा हिशाबात असा. बुटाडं हरपून आलेत मुंगळे. हा याची आपल्यालाही काही लाज वाटावं नका. सगळं त्याच्याच अंगावर टाकायचं. आपणही काही नीतिमतेत वागावं का नाही. आपला पण काही आहे का नाही पुरुषार्थ. लालनाथ पालयंते भार्या हे लालनाथ पालयंते भार्या लालनाथ पालयंते भार्या. पत्नीचं लालन पालन करायचं असतंय का तिला त्रास द्यायचा असतोय? लक्ष्मी ती आपल्यासाठी. बापाच्याकडचं गोत्र सोडून मालकाच्या गोत्रात ती विलीन झालेली असते आणि म्हणून तिचा सन्मान करणं. म्हणून तर गृहलक्ष्मी तिला नाव आहे शास्त्रात आपल्या. आपणही तिचा आदर करायचा. पण स्वतः सुलोचना गेल्या. प्रभू रामचंद्रानं आदर केला आणि सुग्रीवाच्या हस्ते रानात पडलेलं ते शिर मागून घेतलं आणि देऊन टाकलं. सोन्याचं ताट घेऊन आलती ती. त्या सोन्याच्या ताटामध्ये ते डोकं ठेवलं. मखमली कपड्यानं ते झाकलं आणि ते सुवर्णाच्या ताटामध्ये आपल्या हातात ते डोकं स्वीकारलं. त्याच्यावरचा मखमली कपडा काढा. पुढून या. त्याच्यावरचा कपडा काढला. प्रसन्न मुद्रेनं मालकाचं डोकं बघितलं. त्याच्या कपाळाचा मालक होता. मालकाचं डोकं कापलं तरी रडत नव्हती. काय बाई अधिकारी असेल. एक जण म्हणले तिला मयात नव्हती. हेडपटेस का काय? त्याचं कारण असं असतं सरपंच. शूर माणूस युद्धात मरताना रडत नाही आणि जी बाई मालकासोबत सती जाती ती रडत नाही. तिला मागं राहत नाही ना. रडायचा काय संबंध आहे तिला? ती सती जाणार होती त्याच्यामुळे तिला रडण्याचा संबंध नव्हता. देव बाप्पा काही करत नव्हता. मग ते तिने एकच विचारलं काय मालक तुमचे बाबा 14 चौकड्याचं स्वराज्य होतं तुमच्या बाबाकडे नाही वाचू शकले. मालक कुंभकर्ण नावाचे तुमचे काका होते त्यांनी तुम्हाला नाही वाचिलं मालक. मालक तुमचे एक काका प्रभू रामचंद्राच्या पक्षात मिळाले मालक त्यांनी तुम्हाला वाचिल नाही. पण सुलोचनेने एक शब्द वापरला. या ठिकाणी जर माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. ते म्हणले ते हत्त बापान मारले. मग लक्ष्मणाच्या लक्षात आलं मी शेष आहे. सुलोचना माझी कन्या आहे आणि इंद्रजित माझा जावई आहे. चेहरा बारीक झाला. बारीक चेहरा झाल्याच्या नंतर मातेवाग बघितलं. प्रभू रामचंद्राने सांगितलं काय काळजी करू नको मी उठितो म्हणल्याबरोबर 10-5 वानरांना ऐकलं. अरे म्हणले यायचे नाते लागले. राक्षस आहे ना आपतो हल्ला आपल्याला न्यायचे नाते आता लागले. असं कसं नातं कधी कधी वाजू जाय दादा. कधी कधी 4 वानर मारुतीऱ्याकडे गेले आणि सांगितलं हनुमंता तिकडे जरा गोळ झालाय. काय गोळ झाला? काय नाही म्हणले. प्रभू रामचंद्र इंद्रजिताला उठवाय. कोणता राम रे म्हणले? राम 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 सांगायला. कोण राम? आपला. कोण आपला? श्रीराम. कोण श्रीराम? मारुतीऱ्या आयुष्यातच पुष्पदंत वानर म्हणलं कोणता आणखीनता काही म्हणू नका. आपण ज्याचं भजन करतो तो राम. मारुतीराय म्हणले आपले प्रभू आणि इंद्रजिताला कशी उठी देईन ते तर आपला शत्रू आहे. चल ना तिथे गेल्यावर कळत ते कानाला कान लागलीत म्हणले. मारुतीराय जवळ आले विचारलं काय प्रभू? काय नाही म्हणले. लक्ष्मणाची बर इंद्रजित आमचे जावई आहेत आणि जावाई मारला म्हणजे मुलगी विधवा केली का नाही हनुमंता? हो मला ते कळतंय. संन्याशी जरी असलं तर नाते कळतेत म्हणले मला. मारुतीराय संन्याशी होते नाते कळतेत म्हणले मला. छान आहे.
पण माझं एक मत आहे देवा, इंद्रजिताला उठवायचं का? युद्धात प्रेम नसतंय, व्यापारात आणि युद्धात प्रेम नसतं. बरं सोयाबीन काय क्विंटल आहे सध्या? 7,000 काहीतरी. चला असू द्या, 300 असू द्या. बाळू महाराजांना आडतीवर आणल्यावर 40,000 रुपये क्विंटल घेत असतात का? आडत इकावं लागेल ना. व्यापारात प्रेम नसतंय आणि युद्धात प्रेम नाही. तुम्ही त्या पक्षात आहे, मी या पक्षात आहे. तुमच्या जो बाण आहे, तुमच्या जो बंदूक आहे, माझ जो बंदूक आहे. नाही गडे आपल्या कीर्तनात माणूस येतो, याला नाही हाणायचं, हे आणीन ना मला. असं असतं का सरपंच? नाही. युद्धात व्यापारात प्रेम तर 6 ठिकाणी नसतंय, पण 2 सांगितलं. 4 ठिकाणी कुठं कुठं नसतंय ते घरी गेल्यावर पाहणं. गुत थोडं घेतलं मी सगळं सांगायला. मोबाईल इचकी जाण पाहायला भेटतं तुम्हाला त्याच्यामध्ये बी. माझ्यापेक्षा जास्त शिकलेली, मी तरी 7वी शिकलेला आहे. तुम्हाला सगळं कळतं ते मोबाईल कोण कोण खोलायचा, कसा घालायचा, काय करायचा, कसा उघडायचा, कशी का ते बोट फिरवायचे, ज्ञान आहे तुम्हाला त्याचं. बरं उठवायचं म्हणजे मारुतीरायानं सांगितलं इंद्रजित तुमचा जावाई, सुलोचना तुमची मुलगी, म्हणजे इंद्रजित जावाई. मग रावण कोण? येवाई ना, बरोबर आहे. मग रावणाचा राम जर विवाही झाला असेल, की राम प्रभूचा रावण जर विवाही झाला असेल, तर रावणाची सीता कोण? इन. मग युवाईने इनीला पळून नेत असतात का? किती चुकीचं आहे पुणेकर, आहे का नाही? पाटील बरोबर आहे काय? बाकी काही हो द्या, पण व्याहाचं आणि विणीचं नातं किती गोड असा. पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात सांगितलं, हनुमंता आमचं लय इचकू नका. नाही, लय कसं इचकू नका म्हणले. आम्ही तुमचा प्रचार करतो म्हणजे पैसे नाही घेतले, जेवण सुद्धा नाही. त्या पक्षप्रमुखाचं जेवण सुद्धा नाही, पाला खायचा आणि काम रामप्रभूचं करायचं. आणि ज्याची खरी सेवा असती का त्याला भीती नसती. भय काय? भीतीच नाही त्याला, भीतीच नाही. हे तुमच्या हातात आहे का म्हणले उठीनं? उड्डाण केलं, वाल्मिकाच्या आश्रमावर प्रयाण केलं आणि रामायणातलं एक पान आणलं, काढून लिहून आणलं. फाडीत नसतीत रामायण, लिहून आणलं. आणि तो श्लोक शेपटीला बांधून प्रभू रामचंद्राच्या पुढे श्लोक टाकला. वाचा. श्लोक वाचल्यावर देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. लखन, इंद्रजित उठवायचं आपल्या हातात नाही. स्वतःच्या मुलीचं कुंकू स्वतःच्या भावानी पुसलं, बापानीच पुसलं, पण पुन्हा तिचं कुंकू जाग्यावर आणण्याची ताकद 7व्या अवतारात नव्हती, म्हणून नवल नाही. बघा 8व्या अवतारातलं नवल. 8व्या अवतारामध्ये महर्षी सांदीपनींकडे भगवान कृष्ण परमात्मा शिकायला. काय दिवस राहिले असतील, आमचे कथाकार सांगत असते. 12 वर्ष भगवान श्रीकृष्ण परमात्मा महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर होते वर का. आणि 12 वर्ष विद्यार्जन झाली वर का. आणि मग त्या 12 वर्षाच्या नंतर तिथून निघाले वर का. ठीक आहे. निघता निघता सांदीपनींचं दर्शन घेतलं. गुरुदेव तुम्हाला काही देऊ? नको म्हणजे काही नको. अरे लक्ष्मीचा पती माझ्याकडे शिकायला, याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे? काहीच नको म्हणजे. आईसाहेबांचं दर्शन घेतलं, महर्षी सांदीपनींच्या पत्नीचं. गुरुमाता प्रणाम आईसाहेब. काय का नाही? काही नाही, विद्या अर्जन झाली, खूप काही शिकलो, आता घरी जावं लागतं आई बाबाकडे. ठीक आहे बाळा, जा. मातोश्री आपल्याला काही गुरुदक्षिणा देऊ का? ती बाई लई हुशार होती, दुसऱ्याच्या कोट्यातलं शेण चोरणारी थोडी होती ती बाई. बाई होती. महर्षी सांदीपनींच्या पत्नीने सांगितलं, लक्षात घे कृष्णा, मी अशा मालकाची पत्नी आहे ज्यानं देवापाशी सुद्धा हात पसरला नाही. अशा मालकाच्या नावाने मी कुंकू लावते. मी तरी तुला कशाला मागू? नको म्हणले. ये. भगवान आश्रमाच्या बाहेर गेल्या, बाई रडू लागल्या. देवानं पाठीमागं फिरून पाहिलं तर आपल्या गुरुमाता रडतात. वापस आले ना. आईसाहेब का रडतात? काय नाही कृष्णा, एक दुःख आहे रे. काय दुःख आहे? मागायचं तर नाही, यालाच हुशारी म्हणतात. कृष्णा एक दुःख आहे. काय दुःख आहे? माझा काही वर्षापूर्वी मुलगा समुद्रामध्ये स्नान करता करता बुडून मृत्यू पावला. आईसाहेब त्याला जाऊन बरेच दिवस झाले तुमच्या मुलाला. मी आल्यापासून तुम्ही एकदाही रडल्या नाही. मी जाताना कश काय रड्या? बाई किती हुशार होत्या पा. बाईनं सांगितलं, कन्हैया मला रडू याच्या करता येत नव्हतं, मी त्याला तुझ्यातच पाहत होते.
कृष्णा तू दिसला की मला माझा मुलगा दिसत होता, याच्याकडे तर मला रडूच येत नव्हतं सरपंच, असं त्या बाईनं सांगितलं. मला रडूच येत नव्हतं. पण कृष्णा तू आमच्या आश्रमातून गेल्यावर मी त्याला कोणात पाहू रे? थांबा आई साहेब, वापस आणून देतो. मृत पुत्र जीवविला आणि सद्गुरूचा पुत्र, सांदीपनींचा पुत्र, कितीतरी दिवसापूर्वी सागरात बुडून मृत्यू पावलेला पुत्र वापस आणून दिला. दृष्टांत संपला. 7व्या अवतारात जावई उठिला नाही. पोरीच्या कपाळाला बुक्का तसाच. ती सती गेली हा भाग सोडून द्या, पण सती नसती गेली तर विधवा राहिली असती. पण जावई उठिला नाही. आणि 8व्या अवतारात मुक्त अवतार महर्षी सांदीपनींचा पुत्र उठिला. यालाच म्हणायचं नवल केवडे 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 कालमाचे गोडे या नवलाच्या गोष्टी आता 7व्या अवतारात नवल नाही करता आलं नवल. देवाचे 16,107 लग्न झाले, तसे 8 झाले. 8 सांगतो ना तुम्हाला, त्याच्यात तर नवल आहे. 16,107 देवाला बायका, पत्न्या, लक्ष्मी आपण म्हणतो. 16,107 किती नवल आहे बघा. आणि एके दिवशी सकाळी स्नान आटपलं, पूजापाठ देवाचं आटपलं. एक जण म्हणला देव कोणाची पूजा करतो? सैलानीची. माणसं विचारायला बिले आगाव गधेपणा असतो ना. या बा अभ्यास करण्यासाठी विचारणं वेगळं आणि उपेक्षात्मक बुद्धीने विचारणं वेगळं. काय बोलता म्हणे महाराज, अख्खं जग देवाची पूजा करतंय, देव कोणाची करतंय? देव संताची करतोय. देव पूजा संतांची करतोय. का करतोय? या संतांनीच त्याला मोठं केलंय. या अष्टादश संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या विश्वात जर जन्माला आली नसती तर वैकुंठातला देव वैकुंठातच राहिला असता, कोणाला माहीत झाला नसता. आपल्याला दाखवलाय अष्टादश संतांनी, आणि अष्टादश संत त्याचे प्रचार प्रमुख आहेत, त्याचे मेन आहेत, मेन आहेत. तो संतांची पूजा करतोय. म्हणून तर वारकरी संप्रदायात संत अधिकारी आहेत. देव सारावे परती, संत पूजावे आरती. देव जर आला असेल आणि संत सोबत आले असतील तर देवाला म्हणायचं थोडं थांब, आधी साधूची पूजा करू दे. सुधाकर मामा, इतकं संतांचं अधिष्ठान मोठे, फार मोठं डोक्यावर. तुमच्या आमच्यासाठी संत मोठे असतात नवल नाही, देवासाठी पण सरपंच संत मोठे येतात.
या सुखा कारणी देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या म्हणजे हे कुठलं तरी एक विशिष्ट प्रकारचं सुख आहे आणि ते सुख जगाच्या मालकाकडे नव्हतं, ते संतांकडे. हे संतांनी दिले, ह्याच्याकरता संत मोठे आहेत म्हणून ते संतांची पूजा करत आहे. आटोपली संतांची पूजा. आई साहेबांचं दर्शन घेतलं, बाबांचं दर्शन घेतलं, देव आई वडिलाचं दर्शन घेतो. आपण कधी मध्ये रोज जरी नाही घेतलं तर सणावाराला घेत जा. वाढदिवसासाठी मूर्खायला धाब्यावर नेतून पण बापाला नमस्कार करीत नाही. नालायकाला धाब्यावर नेतो पण आईचं दर्शन घेत नाही. भिदाडा अंगावर पडून एका दिवशी. आई वडिलांचं दर्शन घेतलं, आईचे पाय सोडीनं देव. काय झालं कृष्णा? काय नाही, आशीर्वाद देणे. कसला आशीर्वाद? तुला काय कमी आता? काही नाही, 16,107 लग्न पहिले तर एक करा वाटायले. पहा किती आगाव पण आहे. अजून एक करा वाटायले पण झाल्या म्हणली. 16,107 बायका थोड्या झाल्या का? ते म्हणलं आई माझ्यापेक्षा लय जणांना जास्त केलेल्या होत्या. चित्रकीर्तीला 1 कोटी होत्या. मी रात्रीच सांगितलं, भागवतात वर्णन आहे. हे शुग सांगत जे परीक्षिता ऐके चित्रकेतूची रे कथा. 1 कोटी भार्या नियंता परनिल्या तयानी नैवम गांजा कसम लिखितम. हे का गांजा फुकेन लिहिले का? 1 कोटी बायका 80 सहस्र लंकेशा 18 शते गोपीचंदा. वा साऊंड सिस्टीम. 12 शते जनका 7 शते 3 दशरथा 2-2 4-4 करणारायची काय सांगायची कथा. हे आई 1 कोटी बायका चित्रकेतूला, 1800 बायका गोपीचंदाला, 80,000 रावणाला, 1200 जनकाला, 703 मागच्या अवतारात माझ्या बाबाला. म्हणजे त्यांचे बाबाच होते दशरथ राजा. आणि 16,107 ते आता जरा आकडा म्हणायला अवघड जातोय. 16,108 किती गोड आकडा. 1 करू दे नाही. बायकाले नाद असतं बघा. सुन श्रीमंताच्या घरची भेटावं, जिचं ग थोडं जडती पाहुणी गोड. हो, सुनाने येताना बोटुळे तिकूनच आणा, खारोड्या तिकूनच आणा, वडा तिकूनच आणा, पापड तिच्याच माईनं द्या आणि सासून नुसतीच खावा. हा, इकडं काहीच नाही करा. सणालय खुश झाल्यान सरपंच. त्याला वाटलं बरं झालं आमच्या सासायला जप केलं. जिचं गो थोडं जडती पाहुणी गोड. हो, आणजा येताना माहेरावून सासूला चांगला टिपक्याचा खण एखादा चांगला पीस आणायचा. 100-150 रुपयाचा पीस आणायचा. सासू चोळी घालीत असेल तर ते कोदेव खण आणायचं. आता ते खण कोणी घालीत ना, कोण नाही. आता ते खणाच्या चोळ्या घालणार म्हाताऱ्या मेल्या. गाठीच्या चोळ्या. मी पहिला टेलर होतो तेव्हा गाठीच्या चोळ्याच शिवायचो. ते कोणाला येत नव्हती. भले जण शिवून पाहिले पण लागच येत नव्हता. ते लागाला अशी चुची काढावं लागते. इथं ते लाग बशी नाव वडेल. ते मला जमत होता. इतकं जमलं ते काऊन नाही जमायचं. 8 गावच्या चोळ्या शिवित होतो मी. 8 गावच्या. काय शिलाई 2.5 रुपये. ते 2.5 रुपयातलं येत होतं ना. हो, परिस्थितीतले पैसे महत्वाचे असतात बरं का. कलेक्टर झाल्यावर एक पाहुणा त्याला 2 कोटी रुपये हुंडा देऊ लागला. पण कलेक्टरच्या आधी जी परीक्षा होती का, 1ली 2रीची परीक्षा, तेव्हा त्याला वहीत नव्हती. एका पाहुण्याने 20 रुपयाच्या डझनभर वया घेऊन द्याल त्या सस्त्याला. मग 2 कोटी देणारा का 20 रुपयाच्या वया देणारा श्रेष्ठ? 20 रुपयाच्या वया देणारा. त्यानं वया दिल्यामुळे कलेक्टर झालाय. आता तर कोणी म्हणे ना आमचा पाहुणा आहे. त्या काळातले 2.5 रुपये कामाचे होते. ते मार्ग आपल्याला परिस्थितीला दाखवली त्या 2.5 रुपयानं. दोन गोष्टी कधी सांभाळायच्या सासायनं. सुनानं आपला आदर करावा असं जर वाटत असेल तर सासूनं जीभ सांभाळायची. काहीच नाही करायची, नुसती जीभ सांभाळायची. सून जर माहेरावून आली ना, कसा बी बोंद्रा पीस असू द्या, शेजारी मुद्दाम चहा प्यायला बोलवायची. वत्साबाई या म्हणायचं, या
वत्साबाई आल्यावर येणंच पीस दाखवायचा. वत्साबाई परवाला सुनबाई माहेरावून आल्यात दिवाळीहून, पाहणं किती सुंदर पीस आहे, चंद्रासारखा चमकायलाय. सुन चहा घेऊनच येते दुधाचा. सासूला एक कप पण, शेजारणीला एक कप पण. सासूला विचित्र. वत्साबाई ना आली ना परवाच्या दिवशी माहेरावून आणलं, टाकणं टाकायला धुडक दूध सांडून दिलं, काळा आणला. आपल्या हातात वागणं, आपल्या हातात असते वागणं. काय चांगलं बोलायला पैसे लागतात का? काय मीटर जळायला का आपलं? साजाने मवाळ मी तुल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गोड बोला, माऊलीनं सांगितलंय, ज्ञानोबारायांनी गोड बोललं पाहिजे. कोण्या बाईला वाटतं आपल्याला सून श्रीमंताच्या घरची असं? आईसाहेबांनी सुद्धा सांगितलं कृष्णाला, कन्हैया जरा बऱ्या घरची आण बापा, बऱ्या घरची. भगवान गेले. नवल बघा कसं आहे, कोणाची आणायला ते नको विचारू म्हणला. आणतो पण 8वी करायची, 16,108वी करायची. एका मुलीच्या वडिलाकडे गेले आणि त्या वडिलाला राम राम घातला. काय काम म्हणले? मी द्वारकेतला कृष्ण आहे. नाही आमच्याकडे काय का, मी ओळखीलं म्हणे तुम्हाला. पोरीचा बाप हुशार होता, ओळखीलं म्हणे. परिचय देऊ नका आणि कोणाची ओळखही सांगू नका, फक्त तुमचं काम काय. काय नाही, मला तुमची पोरगी आवडली. बोरीचा बाजार आहे काय? पोरीचा बाप काय म्हणला? बोरीचा बाजार आहे. माझ्या मुली काय बाजारात मांडल्यात का तुला आवडायला? अरे तुरच ते विले हुशार होतं ना, त्याच्या इतकं हुशार जगातच कोण नाही. देव चतुर, देव चतुर जाणून अंतर्वर्त तसे. काय मालक चतुर आहे विश्वाचा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तुझी विठोबा. काय चतुर आहे, सगळी सत्ता त्याच्या ताब्यात. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. हे तुझी या सत्तेने वेदाती बोलणे, सूर्याची चालणे तुझी बळे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरण आलो, वर्म हे जाणोनी शरण आलो, वर्म हे जाणोनी शरण आलो, वर्म हे जाणोनी शरण आलो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरण आलो, वर्म हे जाणोनी शरण आलो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरण आलो. वा, ब्रह्मांडाचा धनी. धनी म्हणजे मालक, सरपंच. काय हुशार. ठीक आहे म्हणले, लय खालीवरी बोललं का म्हणले, पण तुम्हाला पोरीचं लग्न तर करायचं ना बाया. हो, कोणी ना कोणी जावाई बघावं लागेल. मग मी जावाई वाईट आहे का? माझ्यात तुम्हाला काय कमी दिसायली? मी सांभाळणार नाही का तुमच्या पोरीला? 16,107 बायका आहेत, अजून एकीचे दागिने बँकेत टाकले नाही. खताळाला नाही, बियाला नाही, कशालाच नाही. हा, प्रत्येक संक्रांतीला 4-4, 5-5 किलो दागिने त्याच्या अंगावर. हो, उतरलेली साडी नेसू देत नाही, चोळी फाटकी घालू देत नाही, चपला शिवलेल्या घालू दे. काय कमी आहे त्याचं? चपला घालायला पाय द्यायचे का न द्यायचे त्याच्या हातात आहे. आणि हे सगळं माझ्याकडे, तुम्ही का देईनत मला? पोरीचा बाप म्हणला टकटक लावू नका, मी पैशावाल्याला पोरगी देणार नाही. माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मीच जावायला पैसा देईल, पण जावाई ताकदवान पाहिजे. ते म्हणले किती? आपल्यासोबत कुस्ती. थाप हाण जाईन. आता कशी बरं? तवा हाणायला पाहिजे होती. विडाला विडाला विठाला. त्याला जीनच्या पॅन्टीमुळे बसता येईन. ते म्हणे महाराजाचं तंगड मोडून मला काऊन ताण द्यायला? बस नाही, जा कीर्तनात बसले तेच मोठी गोष्ट. हो,
त्याच्या मनात आल्या खिडकीतून मास्तरला दगड हानीत असेल ते विठाला विठाला छान वाजते मस्त. ठीक आहे म्हणते तुमच्या सोबत कुस्ती. हा आपल्या सोबत. लगेच लंगूट बंद बांधलं. सुरू कुस्ती. जंगनडी पकनडी जंगनडी पकनडी जंगनडी पकनडी. हलकी वाजत असते पकवत नसतो कुस्ती. हलकी. 27 दिवस 27 रात्र कुस्ती चालू. शकनभर बंद नाही. 28व्या दिवशी पोरीच्या बापानं जावायचे पाय धरले. वाज जावाई म्हणले अरे 27 दिवस झालं पाणी पित नाही, जेवत नाही, झोपत नाही, दमत नाही, घाम येत नाही, हे माणूसच नाही. पाय पडू द्या म्हणला. एकदा पोरगी दिल्या पाय पडता येणार नाही. तुम्हाला माया पडावं लागेल. सासरा कसा जावायच्या पडून पाय देऊन टाकली पोरगी. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुदस्ते श्याम पराजय. आपलं चुकलं काय सांगायला देऊ बापा पुढेच काय ताणच नाही. हे रात्रीच सांगितलं. हो ब्राह्मणाला मंगलाष्टक म्हणून देईन होत. रात्रीच सांगितलं नाही विठ्ठल भाऊ. इथं शिवजयंतीचं आडगाव कार्यक्रम होता. अगोदर न भेटल्यामुळे पोरांनी उशिरा ठेवला. म्हणू द्यायला पाहिजे. समोर बसलेत म्हणून सांगतो शेवटचं मंगलाष्टक ब्राह्मणाला म्हणून द्यायला पाहिजे. पहिलं आणि शेवटचं. कारण ते आशीर्वादाचं मंगलाष्टक असते. त्याला वेधीचं मंगलाष्टक म्हणतात शास्त्रात. आणि खरं तर बाकीची मंगलाष्टकच नसावा. कोणी म्हणा पण चांगले म्हणा. उग काही गौरायचं नाही. मंगलाष्टक हा रडण्याचा विषय नाही बरं. अद्याप नाही. कशाचा पाळणा केला न काचाचा केला न कशाचा हाताचा केला न डोंबल्याचा केला न ह्याची पाळणी नसते ती काही बी नाटक. मंगलाष्टक म्हणजे देवा आशीर्वाद येतो. गंगेंचे आशीर्वाद, देवांचे आशीर्वाद, साधू संतांचे आशीर्वाद. ज्याचे ज्याचे लग्न राहिलेत ना त्यानं काय लग्नात धिंगाणा करायचं तर करा, पण मंगलाष्टक सात्विक म्हणा. गायकानं भजण्यानं म्हणू द्या पण चांगलंच मंगलाष्टक म्हणायचं. द्वारकाबाईची पोरगी नान श्रेम तात्याचा बाबियान सकाराम तात्याची जिजीन हे असे काही पुन्हा काय मुसलमान हसायलेत तुम्हाला अशी मंगलाष्टक म्हणलं. त्याचा सिमेंट कालिनारा मिस्त्री सुद्धा खराब मंगलाष्टक म्हणत नाही. त्याची संस्कृती ते आपल्या कशाला म्हणत. त्याचे नियम मोडीत नाही सरपंच मुसलमान लोक. आपल्याकडे जरासे पैसे झाले की चिखोलच झाला संस्कृतीचा. रे सुंबळ्या हाणला कुठला. आगाऊपणा नाही करायला पाहिजे. लोकांनी आपल्याला हसावा असं वागायचं नाही. शास्त्र असलं पाहिजे. शास्त्र. कोणीतरी लग्नात एखाद्या माणसानं माईक हातात घ्यायचं आणि म्हणायचं हे मंगलाष्टक शास्त्रोक्त पद्धतीने होतील. टप्पर नाही कोणाची म्हणायची. ते नवरीचा बाप पण नवरदेवाचा बाप तिकडेच असतो गेटवर हात जोडायला. ते पटकेन गिटकेन सगळे द्यायलाच हाते. त्याला गरज नाही मंगलाष्टक म्हणले काय ना अक्षदा फेकल्या काय त्याचा मिळत नाही. हो मंगलाष्टक म्हणताना माणसं रडायलीत. नवरी रडत न जाताना. पहिल्या नवऱ्या रडत होत्या. त्याला माहित नव्हतं म्हणून रडत होत्या ना. आता जमल्यापासून 3-3 हजाराचं बॅलन्स सोडले कशाला रडन. तिला चट पाहिजे. नवरदेव तळ्यात, सासरा मळ्यात, सासू खळ्यात, घरातले माणसं वाढ्यात आणि चटण्या मुठीत धरले कशाला मरायला रडन ती. काळ बदलला. चला शास्त्रोक्त पद्धतीने असं लग्न लागलं. बाशिंग बांधलं. घरी आले. नवल सांगालो. नवल नवल नवल. घरी आल्याबरोबर वसुदेवाचं दर्शन घेतलं. सुनाला मुलाला पाय पडू दिलं. देवकी मातेनं मात्र कृष्णाला पाय पडू दिलं. सुनाला पाय नाही पडू दिलं. कृष्णा तुला म्हणले होते पैशावाल्याची पोरगी आण. मणी काढान हातावर टेकला आईच्या. आई हे मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देतोय. 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी. एक दिवशी हुंडा नाही आला सरपंच. रोजचं तितकं सोनं 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार गुणिले 8 बरोबर 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी पोरीच्या बापान द्याला सुद्धा कर मामा. आणि रोज मणी देत होता तितकं सोनं. म्हणली बाई हुंडा किती द्याला पण पोरगी कसनुशी. म्हणला मग हुंडा लय मोठा घेतल्या पोरगी अशीच करावं लागते.
हुंडा आलंय मटान पोरगी चांगली हानते ना लोक कोणतं एक भेटन नाही का नाही दोन्ही कशा गोष्टी भेटत्या पोरगी कशी होती माहिती इतकाल नख अरे बाप्पा म्हणलं ते कळत ओपर संगण्याच्या लागीचे माझ्या इतकाने नख दिला आणि अंगावर केस इतीत आस्वलीन होती सरपंच ती आस्वलीन जामवंताची कन्या आस्वलीन दृष्टांत संपला पुढे फार विषय मोकळा आहे पण असू दे मी माझ्या घरचे 11 लाख रुपये देतो दोन्ही डोळ्यानं आंधळी पोरगी कोण करायला तयार आहे हातवरी करा हे बाळा आंधळी पोरगी बायको करायची तुला मोठं झाल्यावर नाही म्हणलं ते 11 लाख रुपये बँकेत टाकल्यावर किराण्यापुरतं याज येतं का नाही येतोय तरी पण ते नाही म्हणलं का नाही ते मग विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्यानं सरळ सरळ आसोलीन बायको केली मागचा जन्मातला सिद्धांत काय होता तिचा अधिकार काय होता वेगळ्या कीर्तनात बघू पुन्हा कधीतरी आलं तर ती सामान्य अधिकारी नव्हती जामवंती तिचं इतकं मोठं टोक होतं तिला वाण दिल्याशिवाय दुसरी तुळस भोगिडा घेत नव्हती इतकी जामवंती अधिकारी होती एवढी अधिकारी होती जामवंती पण मला एकच म्हणायचंय विश्व ज्याच्या ताब्यात तो जगाचा मालक आहे कोटी ब्रह्म हत्या मुख हजारो सूर्याचं तेज त्याच्या पितांबरात आहे राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया किंवा गणित लावण्य तेज पुंजाळती रत्न किळ फाकती प्रभा कानडावो विठ्ठलू कर्नाटक तेने मज लावे धू किंवा पाहिली या वेध लावी बैसे जीवे जडोनी काय ताकद आहे महाराज एवढा मोठा सुंदर लावण्याचा पुतळा आसोलनी सोबत लग्न केलं हे 8व्या अवतारातलं प्रकरण यालाच म्हणतात नवल केवळे केवळे नवल केवळे 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 नवल केवळे केवळे देवाच्या जीवनातले नवल आहे देवाच्या लग्नात पण नवलच झालं
ह्या लग्नातलं एक नवल, दुसऱ्या लग्नातलं नवल पा, बहिणीच्या लग्नातलं नवल पा. 1 वाजेपर्यंत जितकी पाळी घालता येईल तितकी घालू आपण, आहे का नाही? हो. भगवान कृष्ण परमात्म्याचं लग्न रुक्मिणी आई साहेबासोबत, लक्ष्मी सोबत लग्न. काय नवल, लक्ष्मी दिली शिशुपाळाला रुक्मिणी आई साहेब, आणि लग्न लागलं मालकासोबत पंढरपुरातल्या. सुदेव नावाचे महाराज यायला पत्र घेऊन पाठिलं. काय पत्राचा अनुयाय होता त्या. वैकुंठवासी नथुराम बाबा सांगायचे, एका 5 शतावरी. हो. त्या पत्रात एक असा अनुयाय होता, देवा 1 नाही 5 नाही 7 नाही, अजन्म कहरत बी मी तुलाच वरले, मी तुलाच वरले. त्या पत्राचा मतितार्थ पाहिल्याच्या नंतर जगाचा पाप रडत होता, भया जगाचा पाप रडत होता. काय पत्र असेल ते. तेव्हापासून पत्र पाठवायची पद्धत आहे. दाड्याचे टमरेला सकाळी पाणी नेत नाही तेही पत्र पाठीत. जळून जाशील एखाद्याशी. परत पत्र पाठिलं. सुदेव नावाच्या महाराजाला विचारलं तिथले विधी कसे आहेत, काय नाही. गावाच्या बाहेर एक जगदंबेचं मंदिर आहे, आणि लग्नाच्या आधी नवरी तिथे जगदंबेच्या दर्शनाला जात असती, आणि ते दर्शन जगदंबेची खणा नारळानं वटी भरायची, आणि मग मंडपात लग्नासाठी येत होती. त्या सुदेव नावाच्या महाराजांना सांगितलं, काळजी करू नका, नवरी तिथे याच्या आधी आपल्या मंदिराच्या मागे रथ राहील. नवरीला म्हण पूजा आटपली की मंडपात जाऊ नको, रथात बस. आल्या जगदंबेच्या पूजेला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वज्रेश्वरी कामेश्वरी कामप्रिया विमलां सर्वस्थिता चामुण्डा भयस्थितां चण्डविदण्डा भयस्थितेषु हेति अम्बाम्बाय भवस्थिता जगदम्बे सर्वस्थितः पूर्णः पूर्णपूर्ण भवते पूर्णमिद्यानां पूर्णसाराय यद्देवानां पूर्णं जगदाजति जगदेश्वरी सर्वस्थितानां प्रविष्ट पुण्य पुण्यापुयेज यज्जायते सकलस्थितायां यदवदाम्पत्यानायां वधुवरा सर्वस्थितेषु आशिषो भवज्जगदम्बाय नमस्कारं करोमि. त्वादि माया जगदम्बा भवानी कुलस्वामिनी अम्बा. माया जगदम्बा भवानी जगदम्बा. माया जगदम्बा भवानी कुलस्वामिनी अम्बा. माया जगदम्बा भवानी कुलस्वामिनी अम्बा. त्वादि माया जगदम्बा भवानी कुलस्वामिनी अंबा. त्या आंबेची जगदंबेची ओटी भरली. नेसुनी पाटाव पिवळा हार मिरविते गळा, कंठी गर सोळा वर मोत्याची जाळी हृदये विलतसे. गोड गोड जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी चवदा भुवनाची स्वामिनी महिषासुर मर्दिनी जय जय भवानी. गोड गोड. नवरात्रामध्ये देवी मांडायचा लय काय कायला नाद, आरती पण पाठ नाही. हो, मोबाईलवर आरत्या. देवी तिकडे बसलेली पुढं पती खेळायला. हो, तिनं रावणाचे तंगडे आणले. तुला पेटवायला किती टाइम लागेल हिशोबात करी जाय नवरात्रा. लोकांच्या पट्ट्या जमायपुरतं करी जाऊ नको सोंबळ्या. अधिष्ठान आहे जगदंबा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज या विश्वात आलेला उगवता तेजस्वी सूर्य, या तेजस्वी ताऱ्याला मा जगदंबेची कृपा होती, तुकाई मातेची कृपा होती. कुठे गेलाय राजा? अशा जगदंबेचं अधिष्ठान गोड सांभाळलं पाहिजे माणसानं. काही नाही. पूजा आटपली. सुदेव नावाच्या महाराजाच्या हातातलं पूजेचं ताट संदिशी खाली पडलं नाही, पाळलं मुद्दाम सरपंच. खाली पडल्याबरोबर हळीत कुंकी सर्व करवाल्याच्या डोळ्यात गेलं. बाकीच्या ज्या करवाल्या होत्या का सगळ्याच्या डोळ्यात हळीत कुंकू गेलं. त्या डोळे चोळीतच बसल्या. दोघीच्याच डोळ्यात गेलं नाही.
एक रुक्मिणी आई साहेबाच्या आणि एक सुजया नावाची मैत्रीण होती, भीष्मक राजाच्या प्रधानाची कन्या. ही मागच्या 7व्या अवतारामधल्या बिभीषणाची मुलगी होती त्रिजटा. काय अनुसंबंध आहे बा, समन किती गोड आहे. मागच्या जन्मात 7व्या अवतारातली बिभीषणाची कन्या त्रिजटा. सीतेचं दिव्य झाल्याच्या नंतर, रावण मारल्याच्या नंतर रामासोबत सीता वाट लावायला त्रिजटा होती, आणि 8व्या अवतारातही रुक्मिणीला वाट लावायला ती सुजया होती. नाव बदललं, मागे त्रिजटा पुढे सुजया. शास्त्र वाचीचा कधी कधी लक्षात येईल तुमच्या. समन किती गोडे बघा. मंदिराला 3 प्रदक्षिणा केल्या, त्या महात्म्याला नमस्कार केला आणि रथात पाय टाकला. त्या सुजयेनं सांगितलं जगाच्या मालकाला, मालक, आई बाप वडील सगळ्या गोष्टी, इष्ट मित्र सजन सखे, रुक्मिणी ताईला वाटायला व्हायला मी एकटीच आहे, आमच्या ताईला सांभाळा. घेऊन गेला आकाश मार्गाने. बरीच तिथं युद्ध झालं. तिचा एक भाऊ होता रुक्मिणीचा. 5 भाऊ होते, रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू. ज्येष्ठ रुक्म्या होता. हे युद्ध करण्यासाठी गेला. शेवटी त्याला मारणार तेवढ्या अवकाशात रुक्मिणीने पदर पसरला, देवा माझ्या लग्नात माझा भाऊ मारू नका म्हणून अर्धमिशी खांडमिशी किरीन काढून दिला. मालकाची ताकद येते. लग्नात ती चौरंग पालथा करते, तुम्हाला माहिती आहे का? नवरदेव आंघोळ करताना असा सोकाने येतो, नवरीकडचे येते आणि ती कोणीतरी असा त्याचा पालथा करते. ते काऊन पालथा करते सांगू तुम्हाला. इकडे लग्नाची आंघोळ शिशुपाळाला घालू लागली आणि त्याच्या सोबतच्या सोकोन्याला कळालं की नवरी कृष्णासोबत निघून गेली, म्हणून आंघोळ करता करता चौरंग पालथा केला. काय आंघोळ करतो, गेली नवरी. आणि तेव्हापासून पद्धत आहे चौरंग पालथा करायचा. अरे पण तू नवरी हायन सोमळ्या, सोकोन्याच्यात लावणे हाणायला पाहिजे, बसायची जागा हाणायला पाहिजे सोकोन्याची. 2 महिने उभ्यानच खावा त्यानं, नालाय का. अरे कृष्णानं शिशुपाळाची नवरी नेली म्हणून चौरंग पालथा केला, तू हायन तिथंच याचा काऊन पालथा करायचा. नवरी सांभाळता येत नाही म्हणून बाजाला सुम नाही आणि त्याच्यावर चादर टाकलं, ते बिना सोमाच्याच बाजावर पडलं. झालं कोण नटलं पडलं मुडक्यावर. करंज्या त्याला कोणत्या दिल्या माहिती, भुरकीच्या. त्यानं खाल्ल्या तर करंज्या तिखट लागू लागल्या. अरे म्हणले असं काय, तुला नवरी सांभाळायची अक्कल नाही. इतका शिशुपाळ्याचा अपमान केला. यानं लय वेळेस पंढरपुरातल्या मालकाची चेष्टा केली ती, म्हणून इथं धाबदान आणलं शिशुपाळ्याचं. शास्त्रवाचीचा लक्षात येईल. अनुबंध गोड आहे शास्त्राचा. पुराण अत्यंत गोड आहे. शास्त्र नाही, पुराण. आपल्या संप्रदायात पुराणाला फार महत्व आहे. असो, तिकडे गेल्याच्या नंतर ऋषी मुनी, योगी, जपी, तपी, संन्यासी, अनुरागी सगळेजण आले. आई साहेबांना सांगितलं माझं लग्न थाटात व्हावं, काय हरकत नाही, सगळे बोलू. सगळ्याला आमंत्रण दिलं. रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं माझ्या बाबाला आमंत्रण करा. तिचे बाबा ओरिजिनल कोण, समुद्र. लक्ष्मी कोणाची कन्या आहे, सागराची. सागर किती आहेत, 7 समुद्र आहेत. हो, 7ला 7 बोलवा लग्नाला. भगवंतानं सांगितलं कोण नाही म्हणते, लगेच सुवर्णाक्षरातली पत्रिका. गरुडाच्या हातात पत्रिका दिली, आमच्या सासऱ्याला पत्रिका द्या, लग्न आहे म्हणले अमक्या अमक्या वेळेला, लग्नाला हजर राहा. आता ती मोठाली माणसं उशिरा कशी येतील, लवकर कशी येतील. लवकर लग्नाला जाणार तुम्ही, आम्ही शेवटच्या मंगलाष्टकाला येणार VIP असते, सगळे त्याच्याकडे पाहतात. VIP का येत असते, आखरीच्या मंगलाष्टकाला. मग लग्न नवरदेव नवरी बाहुल्यावर जायच्या अगोदर, म्हणजे तिथं ते अंतरपट धरायच्या अगोदर 7ला 7 सासरे आले, लक्ष्मीचे वडील आले नवल सांगायला. अशी माणसं बसलेली, पण जिकून बायका होत्या का तिकूनच आले. एका बाजूने महिला बसित ना, तिकूनच समुद्र आले. तर त्याच्या पलीकडून बँडवाले उभे होते. बँड नव्हते तेव्हा, सुरसनई चौघडा होता. बँड हे रणवाद्य, बँड हे लग्नातलं वाद्य नाहीये. तुम्ही बोकांडीवर घेतलंय ते तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही काही घेता, त्याला कोण काय करणार आहे. मानकाड मोडलं तरी हरकत नाही, पण तुम्ही घेता. तुम्हाला ती सवय लागली, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांगनीट. पण डीजे बँड हे लग्नातली मंगल वाद्य नाहीच, ते रणवाद्य. खरं तर निवडणुकीच्या सुरुवातीला हे वाजावा, कारण दोघांचे रक्त तापले पाहिजे. पण लग्नात वाजायचं वाद्य नाही. लग्नात फक्त
फक्त सूर सनई चौघडा वाजत जावा. आजही शहाण्या माणसाच्या लग्नात, श्रीमंत नाहीच कित मी, शहाण्यांच्या लग्नात वऱ्हाड त्या पुढच्या गेटमधून जात असताना समोर एक स्टेज करते आणि त्याच्यावर सूर सनई चौघडा वाजते. मंगल वाद्य, मंगल मंगल हे लग्नातलं वाद्य. आपण काही वाजवलं तर जास्त राहायचं तरी काय करायचं त्याला, आपल्याला लोकांना आवडते, संपला विषय. तर बँडवाल्यानं ते मंगलवाद्य वाजिणाऱ्यानं बघितलं, मागं 2-3 बाई होत्या. हो काकू, हो काकू. माय मेल्या मला काकू म्हणतोय, म्हणजे ते वाजिनार मला काहून काकू म्हणाले म्हणून राग आला. म्हणला काकू तुम्ही माझ्या काकू नाहीत, मी तुमचा कोणी नाही, मी पोटासाठी वाद्य वाजणारा माणूस आहे. पण वाहून जाताना पाहुणे कोण आलेत पाहणं. वरांनी 7 पाहुणे पाहिल्या होत्या. म्हणल्या बाई, एकूण एकीला सांगितलं सगळ्याचं मेकअप घामानं खाली. अगं माय म्हणले, आणि मेकअप लय करतात, 20 मिनिटाला साडी बदलत आहेत काय, तिथं काय खड्यात पडत आहेत का. पण लग्नात हाऊस असते कोणाची, आपली असते त्याची का नसावं. कशा असं बघा, 3-3 बऱ्या कॅमेऱ्या पुढं त्या सगळं परवर पाहला, सुन्मुख पाहला, हावसानच असतात लग्नामध्ये. सुन्मुख पण पाहते, पण विनंती करतो तुम्हाला, सुन्मुख त्याच बाईनं पहा जिचे 1-2 दात पडले तिनं. गळ्यात शपथ, मी खोटं सांगत नाही सरपंच, वाचून सांगतो मी. 7वी शिक्षणावर जाऊ नका. मी जरासं शिकलो असतो तर एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. इतकं मेमरी कार्ड खास आहे माझं, इतकं खास आहे. काही पाठव मला, गाणे 350 पाठ आहेत, शिव्या 250 पाठ आता. हे शिमग्याच्या शिव्या देऊ 2-3 सरपंच. याईन आणलं, यायला वाटलं बाळू महाराजांनी शिव्या दिल्या तर माझ्या नावानं खडे खाते, त्याच्यामुळे नग म्हणले बघा. नाही मी देत नाही, अजून बायकुल नाही दिल्यात, लोकांना कशाला देऊ. आणि हानतील ना लोक, मी येडा आहे का शिव्या. हो शिमी मेमरी कार्ड पाठ. हे गाणे कशातून पाठ झाले माहिती का, ट्रॅक्टरवाल्यानं त्याला आवाज मोठा करतेत ना, त्या आवाजाच्या नादात मुंडकच घेऊन कारखान्यात गेलं. करा माप, काय पप्याच्या माईला तुला मापायचं का, आता टाली तर मागं चुलतील तो. ते गाण्याच्या नादात कळतच नाही त्या टाली कुठं तुटली म्हणून. सुन्मुख हे वयस्कर बाईनं बघायचं असते, चिमणा चिमणीचा खेळ नाही. कशा करता वयस्कर असते. नवरदेव नवरीच्या मधामध्ये एक म्हातारी बाई बसत असते, तिच्या मांडीवर असा आरसा असतोय, नेहमी सांगत असतो. त्या आरशामध्ये मधी चित्र तिचं असते, डाव्या बाजूनं नवरीचं असते, उजव्या बाजूनं नवरदेवाचं असते. पण नवरदेवाला मधल्या म्हातारीचं चित्र दिसत नाही, नवरीच दिसतंय. ते म्हातारीचं चित्र पाहायला येड आहे का ते, कशाला पाहिजे त्या दात पडलेल्या म्हातारीचं चित्र, त्याला नवरीच चित्र दिसते. तर ते चित्र काय सांगते सुधारकर मामा पाटील, ते म्हातारीचं चित्र नवरदेवाला सांगते, बब्या तुला नाही, ए बब्या तू हिच्या लय नादी लागू नको, हिच्या सारखाच मोहपन चेहरा होता, काही दिवसाला हिचा चेहरा सुद्धा माझ्या सारखाच होणार आहे, तू लय येडेवानी करू नकोस. सुन्मुख पाहणं ते प्रती. आपल्या संस्कृतीतले सगळे कार्यक्रम खेळ नाही, गोट्या खेळल्यासारखा शास्त्रीय त्याच्या पाठीमागे. वरांनी अशा तारांबळ झाल्या. मंडपावाला म्हणलं आपलं मंडप सुट जात रे वाहून, बाबा काहीच राहत नाही. भगवंतांनी सांगितलं मामान श्री सासरे बुवा थांबा. रुक्मिणी आई साहेब म्हणलं देवा सगळ्या पाहुण्याला मंडपात बसिले आणि माझे बाबा मंडपाच्या बाहेर कसे थांबतील, ते का मनानं आलेत का, तुम्ही आमंत्रण दिले द्यायला, त्याची बसायची व्यवस्था करा. आता मंडपात समुद्र कसे बसतील सरपंच, काय नवले सांगू. विटेवरच्या मालकाने हातावरचा एक रोम उपटून घेतला, रोम म्हणजे केस, त्याचा खड्डा किती पडला असेल, आणि त्या खड्ड्यामध्ये 7ला 7 समुद्र बसले, अनंत ब्रह्मांडे रोमी एका रोमात सगळी डेंडे सगळे बसले, 7 समुद्र एका रोमाच्या खड्ड्यात बसित आहे. ते याला नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे कानो बाजे कोणे, नवल केवळे केवळे,
केवढे केवढे असं नवल आपल्याला करता येतं भया? सरपंच करता येईल? नाही करता येईल. हे त्याच्या जीवनातले नवल आहेत. बघा बहिणीचं लग्न किती गोड झालं. दादा म्हणले कन्हैया, दादा म्हणजे बलराम दादा, जी दादा सगळा मालकच बर का, पण मोठेपणा दादाला कोरडा. अवतार घेताना ठरिलं तुम्ही सांगताल ते ऐकीन, पाळीन मी आज्ञा तुझी वारी. आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळेन मी आज्ञा तुझे बारे. वा. लक्ष्मणजीला सांगितलं लखन तुम्ही पुढच्या अवतारात मोठे व्हा. मागच्या अवतारात लहान झाल्यामुळे तुमची लई बेजारी झाली. आता पुढच्या अवतारात तुम्ही मोठे व्हा, मी लहान होईल आणि तुम्ही सांगावून ते मी ऐकावं. हे फक्त निमतापुरतच ऐकिलं काहीच नाही. याच तर नाव नवले. आणि दादालाही कळू दिलं नाही मग ऐकलं नाही म्हणून. ऐकलं खरंच नाही आणि त्याला कळालं नाही. चेअरमन इतका हुशार जगाचा मालक. दादा गेले सोयरिकीला हस्तिनापुरात. त्याचे पाहुणे होते इंद्रप्रस्थला. इंद्रप्रस्थ नगरीमध्ये पोहोचले. आत्याला विचारलं आत्या पोरं कुठे आहेत? आत्याला 5 पोरं. एका घरी नाही. ती गेली म्हणजे यात्रेला. दादानं सांगितलं आत्या तुझ्या 5 पोरांपैकी एकाला आमची ताई द्यायची होती पण एकही घरी नाही. मी काय करतो आता? गांधारी आत्याच्या पोराला देतो. ती आत्याची जाऊ होती. कुंती यायची आत्या आणि आत्याची जाऊ गांधारी. आणि तसं तर गांधारीचे मालक राजे होते. मग राजाच्याच पोराला पोरगी देऊन असं दादाचं मत होतं. दादाचं मत होतं. तेव्हा वर देखाव्यावर कोणी पोरी नाही दिल्या पाहिजे. सगळं जाणून बुजून सगळं पाहिलं पाहिजे. पहिलं कसं होतं नावावरच सोयरिकी होत्या. रामभाऊ त्याच्या वाड्यात हा देऊन टाका, शाहरावच्या वाड्यात देऊन टाका, भाऊसाहेबाच्या वाड्यात देऊ नका. हे रावश्यान भावश्या आता काहीच नाही राहिला. नवरदेव जर बुट हरपून येत असेल तर त्याला कशाला द्यायची? ते कोणाचं पोरगा असेल तर काय कामाचं? नावावर सोयरिकी होते. तसं नाही. आम्ही एकदा पैठणच्या वारीला चाललो. आमच्या इथलं होतं एक जण सोबत. त्याच्या पोरीचं नाव सगुनी. बरं एक जणांना आम्हाला चहा घ्यायला नेलं. महाराज इतका काय म्हणलं? हो. बाळू महाराज तुम्हीच आहेत का? म्हणलं हो. मज नाव बाळू आहे. या भाऊ युट्यूबला ऐकत होतो चहा घ्यायला. या गेलो होतो आम्ही चहा घ्यायला. त्याचं पोरग 5 चहा घेऊन आलं. चहा घेऊन आल्याच्या नंतर ते म्हणलं अरे काय चालू आहे रे खाल्लाकडे रानात? काय म्हणलं 50-60 आवताला. अरे बापरे 50-60 आवताला. 50 बैल आवताला म्हणल्यावर 25 आणि 60 म्हणल्यावर 30 आवतो. आमच्या इथला माणूस हापकालाच. हो बाकी डमणी भाकरीला. आता डमणी भर भाकरी म्हणल्यावर गडी किती असतील? बाकी तमाम मोकळे. तमाम मोकळे म्हणजे 50-60 बैल आवताला, दमनी गाड्याच्या भाकरीला आणि तमाम बैल मोकळे. म्हणजे मोकळे बैल किती त्याचा मिळच नाही. आमच्या इथल्यानं पण पैठणची वारी सोडून दिली. म्हणलं आपली पोरगी यायच्या पोराला देऊन टाका. मी म्हणलं गडबड नको करू रे बाबा, असं नका करू. मग ऐका ना तुम्हाला महाराजाला काय कळत नाही, तुम्ही कीर्तनच करी जा. ते मला असं म्हणलं. हो म्हणतात कधी कधी. एकदा आमच्या मावशीकडे गेलो मी विदर्भात. असंच कीर्तन झालं गेलो. म्हणलं चला मावशीची ते जेव्हा. माय बाळू आला काय हो तू? म्हणलं हो आला. माय कवापासून आला नाही काय नाही. म्हणलं हो मावशी कार्यक्रम चालू आहेत. बरं जेवण कर. म्हणलं हो. मावशीन सुनबाईला शेवायचा भात, असे नरम भजे, बोंड नाही भजे तोंडात टाकले की इकडे तिला असे भजे, शेवायचा भात आणि त्याला वाटीभर तूप
चांगलं दूध. ते शेवायच्या भाताला दूध तूप असलं तरच खावा, नाही तर नदीच्या कडीचा चिखल खावा, पण भात नाही. ते तुम्हाला कसं, तुम्ही घरचं खाता त्याच्यामुळे तुम्हाला काय कळणार आहे. मी रोज बाहेरचं खातो ना, त्याच्यामुळे मला कळत कसं खावा ते. हो, त्याशिवाय मजा नसती त्या भाताला. भात असा तोंडात टाकला की आत जाऊ लागला. गावरान तू पण ते आता काय मावशीच्या घरचं म्हणलं तिथे काय कमी असं. आमच्या संचाने विचारलं, मावशी तुम्हाला लेकरं? मी आणलं खाय ना भात, तुला काय करायचं त्याच्याहून. गाडीत बसल्यावर सांगतो ना किती माऊस भाऊ आहेत मला, तर तुला काय करायचं त्याच्याहून चट सांगतो गाडीत. पण त्याने विचारलेलं आमच्या मावशी म्हणले. हो, आता त्याला वाटलं बाहेरचा माणूस विचारायला आणि बाळू विचारित ना. मी म्हणलं कुठे गेलाय दादा? काय सांगायचं बाळू आता दादाचं, पहिलं त्याला कोणी विचारित नव्हतं. आता 50-50 म्हशी येतात, इतकी मोठी मका पेरलेली आहे. रोज सकाळी दुसरं बीडला दूध नेतो, येताना टेम्पो भरून पेंड आणतो. काय पैशाला कमी नाही बापा. आता लग्न कार्याला लोक कॅबिन मध्ये बसून आलेत, पहिला ते हनीच मोकार फिरत होता. मग भजन भात तर बाहेरच आला. आगाऊच तसं ते म्हणलं, हा तुम्हाला काय कळत नाही, तुम्ही कीर्तनच करी जा, तुम्हाला काय सोयरिकीचं कळत आहे. नाही दिवा वापस आलं, सोयरीक केली, आणि त्याच्यात गुडघ्यालाच बाशिंग होतं, त्याला कोणीच देईन गेलं. आमच्या इथल्या सगुनी संग लग्न. हा हो, आता लय अवघड आहे बाप्पा. आता पोरीचे बाप लय हुशार झाले सरपंच. म्हणून तर पोरील मग अशी म्हणलं, तुम्ही शिका मोठ्या व्हा, काळ तुमच्यासाठी गोड आलाय. आणि काळ 35 वर्षाला बदलत असतो. पोरायच्या बापाईनं लय शहाणपणा केला मागच्या 35 वर्षापूर्वी, म्हणून आता पोरायच्या बापावर संकट. पोरीच्या बापाईनं लय त्रास काढा. हो, काय बेजार केलं पोरा काढ्यानं. जिला दात नाहीत ती पहाट म्हणजे माग ती साड्याला. आणि काय घाशी ती तुला दात आहेत का? हा, साड्याच्या टायमाला आहे का नाही, होतं का नाही तो पहिलं म्हणजे साड्याचा चहा असायचा, यायचे पाय धुवायचे, लय भरले होते का घरी धुवा ना. यायला नाहू घालायला कलेवर पाणी. इतक्या वाहिवायच्या गावात वासोडीत असतात का? अहो, जितकं सरपंच स्वयंपाकाला तितकंच यायला नाव घालायला लागायचं. लय बेजार केलो पोराकडच्या बायानं. हो, माझ्या लग्नाला आमच्या गावातली म्हातारी नेली, ती म्हणजे हे नाव घातलं तेल आहे का पडी असं इकडे तिकडे बाटली. ते पाय पडणीचे पैसे आले ते मला मी दिले, त्याच्यातले 7-8 रुपये. ती बारीकची बाटली घेतली प्लॅस्टिकची, आणली दुकानावरून, तिला छिद्र पाडून म्हातारीच्या हातारेत दिलं. तिने भोकाडवरी केलं आणि बुडखाली केलं. हे तेल आहे का याच्यात? अरे मी म्हणलं डोचकी आहे, तिचं गुलूब शाड झालेलं, मंडप भिजला पण तुझ्या हातावर थेंब नाही पडला. हिनं पण लग्नात असं झालं नाही माझ्या लग्नात. इतकी एडी म्हातारी मी कशाला नेईन? हे सांगायला तुमचं, तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय. हिनं पण लग्नात कोर केला पोराकडे, म्हणून आता काळ पोरीकडच्या चालाय. पहिले पोरीचे बाप म्हणायचे बघा ना आम्हाला घ्यान पदरात, आता पोरीचे बाप म्हणतात आमच्या बाब्याला पाहन कुठं. आणि मी म्हणलं महाराज काही सोयरीकी करीत असतात का? काय पोरी पाहत असतात का महाराज? हानते लोक महाराजायला बी. काळ बदलला. काय सांगू लागलो रे बबन? तुमच्या गावातली सोयरी हा तमाम मोकळे. हो, लय शहाणा आहेस तू बी. आणि मग 7-8 दिवसाला मांडव परत नेली ती पोरगी. आली सरपंच, तिचा चेहरा असा सुकलेलाच. मी म्हणलं सगुना बरं आहे का घर? चट मंगळवार झाला. मी म्हणलो काय झालं? नवरा पेणार आहे का? सासरा पेणार. तुम्ही सांगितलं तसं कुठे? 50-60 आवताला आणि तमाम मोकळे डमणी भाकरीला. मी म्हणलो काय? माझ्या सासऱ्याने एका बैलाचं नाव 50 एका बैलाचं नाव 60 ठुलंय. 50-60 आवताला आणि डमणी भर भाकरी कोणाला? आकाशाची डमणी सासूला हौस आणि डमणी म्हणते म्हणून डमणी भाकरीला. आणि म्हणलं तमाम मोकळे. माझ्या सासूच्या भावानं एक गाय दिली, ती गाय अडून मेली आणि गोरं वाचलं, त्यानं पवळून उडी टाकली. ती हे लंगड, त्याचं नाव ठेवलंय तमाम्या. ते गावातच फिरत आहे. तमाम मोकळे. अशा सोयरिकी असतात का? दादा गेले म्हणले राजाचे पोर आहेत. दुर्योधनासोबत सोयरीक केली, चेअरमन करून टाकली सोयरीक. हुंड्याला काही कमीत नव्हती. देवाकडे काय पैशाला कमी? नाव किती घालायच्या, हिवाई मान किती आहेत. टाइम झाला बाय? नाही, लय हुशार आहे, खटक्या माणूस आहे. माझ्याकडून कसं बोल ना आता. गाव आहे ना ते. 10-5 मिनिटं पुढे सरकतो, काय ताण घेऊ नका.
सोयरिकीची पत्रिका घेऊन आले. सरपंच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातात पत्रिका पडली. पत्रिका वाचल्याच्या नंतर नवरदेवाचं नाव पाहिल्याबरोबर डोळे रडत नव्हते, अंतःकरण रडत होतं. डोळे रडावं तर दादाला राग येईल, दादा विचारतील काय झालं. देवाचं अंतःकरण रडत होतं. देवाला माहित होतं दुर्योधनाला सुभद्रा देणं तिच्या कपाळाला बुक्का लागणार आहे, कारण मागच्या 14व्या जन्मातलं पाप होतं धृतराष्ट्राचं. त्या 14व्या जन्मातल्या पापामुळे 100ला 100 पोरं मरणार होते. दुर्योधन मरल त्या दिवशी बुक्का सुभद्रेला लागन. ही सोयरीक मोडणं गरजेचं आहे आणि द्यायची होती अर्जुनाला. पण भानगड अशी झाली, सख्या 2 भाऊ एका भावाच्या पोरासंग सोयरीक केली आणि त्याची मोडीन दुसऱ्याला दिली, असं जमत असतं का बाय? कसं शक्य आहे ते? सख्य भाऊ येत ना ते, किती वितंडवाद होईल, जगू देतील का ते? आणि यायचा तर पहिलाच 36चा आकडा कौरवाचा आणि पांडवाचा. कसं करायचं? आणि अर्जुनाला तर देऊ केली ती. अर्जुन तीर्थयात्रेला, भगवान लगेच रथात बसले आणि तीर्थयात्रे पुष्कर नावाचं तीर्थ, ब्रह्मदेवाचं मंदिर, आता जिथं मंदिर आहे का ब्रह्मदेवाचं ते पुष्कर. आणि या पुष्करला अर्जुनाला सापडला आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना जरा कामीच केलं. काय झालं? सुभद्रेची सोयरीक दादा दुर्योधनासोबत दिली. अहो ती मला दिली म्हणून मी लग्न नाही केलं कोणासोबत, आणि दिली तर आमच्याच घरी दिली का पुन्हा? ऐका ना म्हणले अर्जुना, ऐका जरा ऐका, आमचं पोरगी तुम्हालाच द्यायची. वा रे वा म्हणले, आम्हाला द्यायची. ते जगू देईन का? आमचं त्याचं काही भांडण नसताना ते आम्हाला खाऊ देईन भाकरी, आणि आता त्याला दिलेली बायको आम्हाला दिलं होतं ते आम्हाला जित्त फुकीत आहे. भगवान म्हणले मी सांगतो ते ऐका ना. काय ऐकायचं तुमचं? चट इचकून टाकलं. अर्जुना या बाय भगवी लंगुटी आणली, लुंगी, भगवी शाल आणली, तुम्ही भगवी लुंगी घाला आणि या बाय खोट्या जटा आणल्या, खोटी दाढी खोट्या जटा लावा आणि तुम्हाला संन्याशी. वा रे वा, बहीण मला देव केली दुसऱ्याला दिली आणि आता संन्याशी झाल्यावर दुसरं कोणी द्यायचं नाही ना. तसं नाही अर्जुना, तुम्ही संन्याशी व्हा ना तात्पुरतं, खरं थोडंच व्हायचंय, खोटा संन्याशी व्हायचंय आणि तुम्हाला द्वारकेत यायचंय. काय काय शिकवायचं पंढरपुरातल्या मालकांनी शिकलं. नवला शेवटचं नवल मात्र, आता शेवटचं असे लय 2500 नवलं येतं. कौर काय करता तुम्ही? पुढचा सप्ताह येऊच तर बी चलत आहे. मेमरी कार्डात डाटा येतात का? काय ताण घेऊ नका. गोड मेमरी कार्ड दिले सरपंच, लय गोड पाठवते सगळं. बर, असं मंदिर रामचंद्र बाबासारखं, त्या मंदिराच्या पुढे झाड, झाडाच्या पुढे झाडाला वट्टा, आणि त्या वट्ट्यावर अर्जुन महाराज बसले. खोटं महाराज, दाढी डुप्लिकेट, जटा डुप्लिकेट, लंगुटी गिंगुटी सगळे असं, आणि खोटे महाराज लय मस्त दिसते. ओरिजिनल महाराज बिचारे साधे असतात. महत्व हरवी चातुर्य लपवी पिशे पण मिरवी आवडोनी. हो, आपण जर आळंदी पंढरपूरला गर्द्यात गेलो ना तर आपल्या बाजूला महाराज असेल पण किसा कापणार असेल. तो महाराज लय भारी, त्याचा बुका भारीचा, त्याचा गंध असा तिरपट मिरपट नसतो, असं वाटतं कायच भारी वार करील, आणि नंतर कळत त्यानं चपका हाणला. हो, रावण कसा महाराज होता? खोटा का चांगला? वाईट. खोटान चांगला? खोटा महाराज होता, खोटा. पण सीताई साहेब फसले का नाही? खोट्याला लय फसते माणूस. भोंदू जाऊ ताला सोना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय असे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमल्याल्या पटीवर झाले हातभटी. लेकराला स्वप्नी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणलंय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करी चिव चिव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. बुवा रंगान दिसतो, बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय असे वेगळा. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय असे वेगळा. राष्ट्रसंत दुनियादास महाराजांची पद आहे. तुकडोजी महाराज असेच म्हणायचे, गाडगे महाराज असेच म्हणायचे, माझे महाराज पण असेच म्हणतात. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणते साधू. अंगा लावोनी या राखू, डोळे झाकून करती पाप. वरी भगवा झाला
नामे अंतरी हो सकेला कामे अंतरी हो सकेला कामे अंतरी हो सकेला कामे अंतरी हो सकेला कामे हो सकेला कामे अर्जुन हा वरुण महाराज. खरं तर अर्जुनाचा अधिकार फार मोठा होता. अर्जुनाचे रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे. पण आज जे वेश घेतलाय हा खोटा वेश आहे सरपंच अर्जुनाचा. ओळखीचे गावातली सगळी लोक देवाच्या दर्शनाला आलेल्या बाईनं पाया पडले देवाच्या. ए बाई लांबून पाया पड. ए द्वारका तू लांबून. माय म्हणली महाराज ओळखीचं नाही मोत नाव घ्याले. लगेच तिच्या मागून चतुरा. हे चतुरा हा 2 मुलं आहेत तुला. बाई 2 मुलं. ए वत्साला परवाला तुझ्या मुलीचं लग्न झालं. बाई काय महाराज जी गोष्ट लवकर कळवायची ना ती सरपंच पेपर मध्ये नाही रेडिओ मध्ये नाही कोणाच कुठल्या ह्या चॅनलला द्यायची नाही ती इकडे सांगायची. संध्याकाळच्याला अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचती. अख्ख्या महाराष्ट्रात लयच भारी काम असते. कोणाला म्हणतात मी म्हणणार नाही म्हणल्याशिवाय राहत नाही. गावात एखादी घटना घडाव डोसक्यावर पुंजाण्याचं टोपला असा नाही तर पाण्याची घागर असा नाही तर बाथरूमचं डबका असा होत्या उभं राहतात. द्वारका आहे का काय ग माहिती आहे तुला काय तुला नाही माहित का नको माहिती कोणाला सांगशील. हो ना आरात ढकलून दिली सून तुला पता नाही म्हणशील बरं द्वारका तुला म्हणच. आता देवाच्या कानावर गोष्ट गेली पण देव काय मोजी तू आणलाय कोणी महाराज. दादा म्हणले कन्हैया मंदिरात जातो का नाही. गेलतो म्हणले महाराज. मी नाही कोण्या महाराजा फारा जायला मोजीत. कोण म्हणाले ज्यांना आणलाय ते. दादा म्हणले तसं नाही रे येडपट महाराजायला लफंग्या महाराजायला नको मानू पण ते अधिकारी महाराज आहे ना. हा ते महाराज मला म्हणले तुमचं नाव कृष्ण आहे. कोणी घेतं मग नाव काय म्हणले त्याच्यात नवलं जीव आणि कोणी कसं घेईन. याच्या आधीच्या महाराजाला कळालं का म्हणले दादा ते खरे राव अंगावर येऊ द्यायचं नाही. नवल सांगायला नवल. दादा संग गेले. आपलं नाव बलराम आहे. बलराम तुम्हाला दादा म्हणतात. होय. हे तुमचे भाऊ थोडे चंचल आहेत. पाय 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 कृष्णा पाय चटवळ केलं का नाही. भगवान बाजूला बघून हसू लागले म्हणले दादा मीच आणले हो याला मीच आणले महाराजाला मीच. दादा म्हणले महाराज आमच्याकडे जेवायला. महाराज म्हणले मला लग्न झाले बाईच्या हातचा स्वयंपाक जमत नाही. यानंच काडी लावलेली होती आई पंढरपुरातल्यानं चिखुटी ठोकलेली होती. मला लग्न झालेल्या बाईच्या हातचा स्वयंपाक जमत नाही. भगवान म्हणले महाराज आमची इथं मग पोरी नाहीत एकच आमची ताई आहे तिचंच लग्न राहिले एकटीला कसा स्वयंपाक. दादा म्हणले गावात का पोरी नाहीत का. भाऊ आल्यात बघा. पण महाराज गावात आल्या पुन्हा बाया लग्नावाल्या आडव्या जात्या महाराजाला रागे दौंडी देऊ. सकाळी दौंडी दिली 4ला. ऐका ऐका मंदिरातले महाराज गावात येणार आहेत. एकाही लग्न झालेल्या बाईनं पुढे येऊ नका. 7 वाजल्यापासून कडे लावल्या आणि बाया आतमध्ये बसल्या. बायला ऐकत येत या देवाला मानणार आहे त्या. हो या कोणाला मानित यात कोणाला बी ते ती पण येऊ द्या ना. हा आता ऐका बरं का बाई. आणि काय बाई तुमच्या मालकाचा स्वभाव धर्मराजासारखा आहे बरं का बाई. पण काय बाई तुमच्या मालकाचं कोणाला खपत नाही. काय बाई तुम्ही अन्नपूर्णेसारखे आहात बरं का बाई. फक्त सासूला भाकर देत नाहीत. काय बाई तुमचा मालक धर्मराजासारखा आहे. मसन वाट्यातले पत्र पण कोठ्यावर नेऊन टाकले बाई तुमच्या मालकानं. काय तुमच्या मालकात असं ते म्हणत नसते तो पैसे कसे भेटते हे मी म्हणायला लागलो. त्याला पण 5 पायले गहू देत्या. भागवतकाराला वाटीभर आणायचे नाही पण त्याला देत्या. स्वभाव आहे त्याचा. सगळ्या बायाकडे लावून जितक्या पोरीचे लग्न राहिले ते 200-250 पोरी बलराम दादाच्या वाड्या. स्वयंपाक सुरू झाला. महाराज दुपारा जेवायला बसले. एकीकडून भगवान एकीकडून बलराम दादा. काही प्रतिष्ठित लोक पण काय जेवायला सरपंच स्वयंपाक. आणि महाराजांनी कृष्णाला खुनिलं. या 250 मध्ये सुभद्रा कोणती ओळख होईन ती. भगवान म्हणतात
ए ताई कडी घेऊन ये बरं. कडी दुसऱ्याच पोरीच्या हातात होती. ती पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडे. भगवान म्हणले ही काय सुभद्रा? हा ही नाही. सुभद्रेच्या हातात पापड होते. दादा म्हणले ताई पापड आणलेस का ग? हो दादा घ्या. सगळ्याला पापड वाढले आणि भगवंतान महाराजाच्या मांडीला चिमटा घेतला. ही आमची बहीण आहे. महाराज इतकं येडं झालं, पापड डोसक्यावर फोडू लागलं, भजे कानात घालू लागलं, कडी अंगाला लावू लागलं, चपात्या अशा फेकून देऊ लागलं. हो हो मिरच्या अशा दाखवू लागलं, तळलेल्या मिरच्या. दादा म्हणून कृष्ण महाराज हे रानातले कंदमुळं खाणार यायला पुरणपोळ्याचं मग त्याचं कुठं तस म्हणून नको म्हणले. आजच्या दिवस मुक्कामाल ठेवायचं आई शेजाऱ्याच्या घरी. रातच्या 11 वाजता महाराज खोकलले. आता दुसऱ्याच्या हातचं जमत नाही ना. बाकीच्या पोरी आपापल्या घरी निघून गेल्या. सुभद्रेने दूध दिलं, दूध पिलं, सुभद्रा खांद्यावर घेतली. काय सकाळी दादा म्हणले कृष्णा 7-8 आवाज दिले सुभद्राला, पण दुधाच्या गुंड्या देत ना. मग बैठकीतला महाराज पावर आधी. दादा म्हणले त्यानं तो पलंगा सगळं नेलं रे. या बाई याच्यामुळे तुम्हाला म्हणतो महाराज मंदिरात जीव घाली जाते, याला घरी आण जाऊ नका. यायचा भरोसाच नाही काय आगावपणा करते. काय आगाव काम रे. अशी महाराज लोक वागायली. तर महाराज आणला कोणी होता? तो संन्यासी होऊन जनी चोरवणी नेली माझी भगिनी. आणला येणं स्वतः. तिकडे गेल्यावर सुभद्रा आईसाहेब ताईसाहेब म्हणल्या वप्तक महाराज. दाढी काढून टाकली जाता. बाई तुम्ही अर्जुन येत असं काऊन केलं? हे सगळं तू या लहान भावाचं कारस्थान. मला काय महाराष्ट्रात पोरी नाहीत का? म्हणजे संग्रामे हरुजिन तिला निवांत कवचाचा टाहो. काय सामान्य पवाडा तो खेला गंधर्वाचा. शंकराने पाठ थापटावी एवढं पुरुषार्थ आहे माझा. शूर धनुर्धारी कोण मुलगी देणार नाही मला. हे सगळं तुझ्या भावानं नाटक केलंय. ते निभेव. आता वापस आले. दादाच दर्शन घेतलं बाशिंगाचं गट. दादा म्हणले अर्जुना तुला कोण दिली? विचारा बहिणीला. सुभद्रेने सांगितलं दादा तो महाराज घरी आणला तुम्ही. मी रडू लागले. यायनं त्या महाराजाला रट्टे दिले. दादा म्हणले जीव घ्यायला पाहिजे होता त्या महाराजाचा. महाराज कोणता होता? दृष्टांत बघा पुढं. इंद्रप्रस्थला वार्ता गेली. दुर्योधनाला दिलेली देवाची बहीण एका महाराजानं संन्याशानं पळून नेली. दुर्योधन म्हणला काय मग फुटकून नशीब बापा, मला दिली संन्याशानं नेली. पण कालांतरानं निरोप कळाला ती अर्जुनाला सापडली. बरं झालं म्हणला घरच्या घरी भेटली का? दिली. आणि जाणून बुजून जर अर्जुनाला दिली असती ती जगू दिलं असतं का? नाही. किती राजकारण केलं गोड. यालाच म्हणायचं नवल केवडे केवडे नकल कानो बात कोडे नकल कानो बात कोडे नकल कानो बात कोडे कोडे कानो बात कोडे नकल कानो बात कोडे नकल कानो बात कोडे केवड़े नवल केवड़े नकल कानो बात कोडे नकल कानो बात कोडे नकल कानो बात नकल कानो बात गोरे नकल कानो बात गोरे नकल कानो बात गोरे नवल केवड़े नवल केवड़े दोबारा कुमारी
नाना प्रकारच्या नवलाच्या कहाण्या, नवलाच्या कथा, नवलाचं नाविन्य हे 8व्या अवतारात जगदानंद कंद जगतपतीने केलं. म्हणून नवल केवडे केवडे. जन्माला मथुरेत आला मालक, विश्वाचा मालक आहे, तो जगाचा मालक आहे, ज्याच्या सत्तेशिवाय या पृथ्वीवरचं काहीच हालत नाही. असा 8व्या अवतारामध्ये कंसाची नगरी मथुरा, या मथुरेमध्ये बंदीशाळा, बंदीशाळेमध्ये वसुदेव देवकी आणि देवकीच्या पोटी जन्म झाला. नवल किती मोठे बघा. जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती, नवलच आहे ना. आपण जन्माला आल्यावर किती मोठे असतो? 8 वर्षाची मूर्ती जन्माला आल्याबरोबर. जन्माला आल्यावर कोणाचं लेकरू बोलतंय का? नाही. हे जन्माला आल्याबरोबर नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे, मला ठेवा आणि मायेला घेऊन या. जन्माला आल्याबरोबर बोलले. किती नवलाच्या गोष्टी आता. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. देवाला सुपात ठेवलं. डाल टोपलं नव्हतं तिथं, सूप होतं. सूप वळणीवरला पितांबर फाडला, त्याच्यात कृष्णाला गुंडाळलं, लहान झाला, त्या सुपात ठेवलं. उचलीला मोहिले सकळ ते मोहिले सकळ मनसी रक्षपाळ. काही काळजी करू नका बाबा, ते मी मोहून टाकलेत. त्याला झोपा लागल्या. किल्पकड्या आपण मग त्या उघड्या. बाहेर वसुदेव आले. वसुदेव बाहेर जात असताना पाय धरले देवकीनं. दाखवा माझा श्याम मला दाखवा, दाखवा 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 माझा श्याम मला दाखवा, दाखवा श्याम मला दाखवा. आईसाहेबांनी विनंती केली, माझा कृष्ण मला एकदा पाहू द्या. वसुदेवाच्या डोळ्याला पाणी आलं नाही, पण पत्नीचे डोळे पुसले. जनी कंसाती करेल, ए धनी कंसाती करेल, माझ्या बाळा हासी मारील. हे जनी कंसाची कळेल, माझ्या बाळाशी मारील. हे लपू दे कुठेतरी. मग लपवा लपवा जगजेटी, लपवा लपवा जगजेटी. विश्वात भरून उरलेला कुठं लपवायचा. बाहेर आले, पाऊस पडत होता. वरती छाया धरी शेष, छाया धरली शेषानं. यमुना तुडुंब भरलेली होती. पुर चढला चाट, त्याशी लाविला अंगुष्ट, दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले. मधी यमुनेतून रस्ता पडला आणि त्या रस्त्याने वसुदेव भगवंताला घेऊन नंदराजाच्या घरी पोचले. 9 लाख गाई होत्या नंदराजाकडे. सरपंच काय मोठा माणूस असेल, पण रात्री उशिरा उठले आणि दुधाच्या गाईला वैरण टाकत होते. दार बंद करायचं विसरले. दार बंद करायचं विसरले. त्या दारामधून वसुदेव आतमध्ये घुसले. देवकी मातेला कन्या झालती. सगळ्याला माहित होतं कन्या झाली. दाईला माहित, देवकीला माहित. विदेश स्थितीत देवकी आई साहेब आहेत. त्या पलंगाच्या बाजूला असलेली कन्या सुपात घेतली आणि त्या कन्येच्या बाळांत्यामध्ये जगाचा मालक ठेवला आणि विश्वाच्या मालकाच्या बाळांत्यात कन्या घेऊन वापस गेले. ते आता माझ्या अगोदर तुला मारणारा जन्माला आलाय. दबा धाबदन आणलं त्या कंशाचं. इकडं यशोदाई साहेबांनी सकाळी पाहिलं, दाईला विचारलं, का ग दाई, तुझं आमचं काही भांडण होतं? मला मुलगा झाला आणि मुलगी झाली म्हणलीस. दाई आश्चर्यचकित आहे.
फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. काय माव आहे देवाची. इथेही नवलच हो. पोरगी झाली न पोरग होऊन बसलाय. ती पोरगी तिकडे गेली. काय नवल आहे जीवनात. एकालाही कळू दिलं नाही, कोणालाच नाही कळालं. ते नंतर शेवटचा टप्पा आहे. ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा 4 वर्षाचे झाले त्यावेळेला देवकीच्या यशोदेच्या लक्षात आला आपला मुलगा नाही. तो पुढचा विषय, तो आत्ताचा विषय नाही. पुन्हा कधी योग आला तर बघू ते प्रसंग. भगवान वाढू लागले. काय गोकुळात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. इतका आनंद, इतका आनंद. आनंदल्या नरनारी दाई दिशा प्रसन्न झाल्या. रांगू लागले. रांगता रांगता चलू लागले. चलता चलता खेळू लागले. खेळता खेळता 27 मित्र केले. मित्र करत असताना चोऱ्या केल्या. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. चोरी कशी म्हणता येईल त्याला. रूपक आहे. चोरी रूपक शब्द वापरलाय. भाषा रूपकाची वापरली. चोरी कशी म्हणता येईल. हे आपलं का देवाचं. देवाचं. आणि आपलं म्हणलं आपण सोबत नेलं असतं का नाही. हो. इतका कापूस झाला बाळू म्हणतोय. संघ काऊन नाही नेला बोंड भरतो मेल्यावर. आहे का नाही. इतकी सोयाबीन झाली. अरे पासाभर पादरात टाकलेली येशीत काढून घेतात. येशीत एकदा मड टिकीत ना आणि चट पादरातलं काढून घेतात. रिकामा भोपळा करून पाठवून देतील. अहो तितकंच नाही. फुकल्या राखुंड गंगात टाकल्या. त्या जाळलेल्या जाग्यावर पण 3 दगड ठेवतात. हा म्हातारा पुन्हा वापस येईन म्हणते. त्याच्या बोखांडीव 3 दगड. आणि नेलेलं गाडगं पण म्हणते हे पाणी पिन ती फोडून टाकतात. फिरविला घटक फोडीला इतकं आपलं पुढे सगळं त्याच आहे. आणि त्याला चोरी केली कशी म्हणता येईल. रूपकातली भाषा आहे. चित्त चोरलंय. अंतकरण चोरलं गोकुळातल्या लोकांचं. इतका गोड परमात्मा. नाना प्रकारच्या खोड्या झाल्या. प्रसाद आहे सगळ्याला प्रसाद. त्याच्यामुळे आपला आवराव आता. यशोदेनं सांगितलं कृष्ण आता तुला शाळेत घालायचे. अगोदर सगळ्या शाळा पूर्ण पॅक झाल्या. सगळं शिकून आता एकच शाळा राहिली होती ती शेवेची. ती शाळा म्हणजे गाईची शाळा. आता जाई राणा सवे घेऊन पावा घोंगडी घेऊन पायी. जगाचा मालक तो पावा घोंगडी हातामध्ये काठी. भगवान परमात्मा वृंदावनाच्या ठिकाणी गाई चारायचे. गाई चरून बसलेल्या आता. सर्व गोपाळ थकले. यमुनेच्या तीरावर दिव्य सुंदर साचे कळंब नावाचा वृक्ष. त्या वृक्षाखाली बसले. कमळाच्या पाकळ्या जशा असतात असे सगळ्या बाजूने गोपाळ बसले. मधात जगाचा मालक आहे. आणि सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्या. विभ्रतम मीन शृंगायाम कवलम प्रसादरस्तु व्याधी निरशन विदारधायाम प्रसादरस्तु भवम. प्रसादात मोठी ताकद आहे. यद प्रसादेस्तु रस्तु भवा दिव्य प्रसादे भवंजना. व्याधिं निरशन वितारताय व्याधिं निरशन वितारताय मोक्षगत्वं भयस्थिता व्याधिजन्यं कृदुञ्जने. नियान पापं शालनयात् नियान पापं शालनयो वितारतायां यतजायन् प्रसादरस्तुं कवलजनं प्रसादरस्तुं कवलजनं प्रसादरस्तुं कवलजनं. सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या आणि तो काला जगाचा मालक गोपाळांच्या मुखात भरवित होता. गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानराज विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल जय विठाल. विले केलावी विले वरे तुम्ही भावे कडी मुख पस. हा वाहाती त्या धारा घ्या रे तोही त्या खोपरा.